नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ई कंटेंटच्या इयत्ता 7वीच्या सर्व विद्यार्थ्यांचं मी नंदिनी मुथा श्री तिलोक जैन विद्यालयामधून सर्वांचं मनापासून स्वागत करते। विद्यार्थी मित्रांनो, पाठीमागच्या लेक्चरमध्ये आपण 14वे प्रकरण एलिमेंट्स कंपाऊंड आणि मिक्सचर हे काय केलं पूर्ण केलं। मला आशा आहे की सर्वांनी त्या धड्याखालील स्वाध्याय पूर्ण सोडवला असेल। आज आपण विज्ञानातील 15वे प्रकरण मटेरियल्स वी यूज या प्रकरणाला काय करणार आहोत, सुरुवात करणार आहोत। या प्रकरणामध्ये आपल्याला जी काही कन्सेप्ट अभ्यासायची आहेत ती आहेत टूथपेस्ट, विच आर द इन्ग्रेडियंट्स ऑफ द टूथपेस्ट, व्हॉट इज देअर फंक्शन हे आपण यामध्ये अभ्यासणार आहोत। त्याच्यानंतर डिटर्जंट, देर आर सो मेनी काइंड्स ऑफ डिटर्जंट्स we seen in our surrounding। मग ते डिटर्जंट जे आहेत ते कुठल्या प्रकारचे आहेत, कशा प्रकारे ते तयार केले जातात त्याचा अभ्यास आपण या प्रकरणामध्ये करणार आहोत। त्याच्यानंतर नॅचरल डिटर्जंट कोणकोणते आहेत, मॅनमेड डिटर्जंट कोणकोणते आहेत, सिंथेटिक डिटर्जंट कशा प्रकारे तयार केले जातात, सिमेंटमध्ये असणारे इन्ग्रेडियंट्स कोणकोणते आहेत किंवा सिमेंटचं प्रोडक्शन कशा पद्धतीने केलं जातं, कॉन्क्रीट कसं तयार केलं जातं, या सर्व घटकांचा अभ्यास आपण या प्रकरणामध्ये करणार आहोत। प्रकरणाच्या सुरुवातीलाच तुम्हाला एक प्रश्न विचारलेला आहे, कॅन यू टेल विच सबस्टन्सेस वेर यूज्ड अर्लियर फॉर क्लिनिंग टीथ। पूर्वीच्या काळी दात स्वच्छ करण्यासाठी कोणकोणत्या पदार्थांचा वापर केला जायचा, तर ते पदार्थ होते विच आर यूज्ड इन अवर अर्लियर टाइम। दीज आर द अकेसिया बार्क, म्हणजे बाभूळ जे आहे, सुबाभूळ त्याची जी साल आहे त्याचा वापर केला जायचा। त्याच्यानंतर नीम ट्विंग्स, म्हणजे कडुलिंबाची जी काडी आहे त्याचा वापर केला जायचा। कोल पावडर म्हणजे कोळशाची पूड, ॲश म्हणजे राख, त्याच्यानंतर टूथ पावडर, सॉल्ट, पोमेग्रॅनेट राईन म्हणजे डाळिंबाची जी साल आहे किंवा राख आहे, अशा या पदार्थांचा वापर पूर्वी दात स्वच्छ करण्यासाठी केला जायचा। आता पहा, लेट्स रिकॉल या सदरामध्ये तुम्हाला एक प्रश्न विचारलेला आहे, व्हॉट इज मीन बाय नॅचरल अँड मॅनमेड मटेरियल्स। नॅचरल मटेरियल्स आणि मॅनमेड मटेरियल्स म्हणजे काय। द मटेरियल्स किंवा द सबस्टन्स विच ऑकर इन नेचर इज कॉल्ड अ नॅचरल मटेरियल्स अँड न्यू मटेरियल्स produced by the processing on a natural materials is called a man-made materials। म्हणजे असे पदार्थ की जे मानव निसर्गातून मिळणाऱ्या पदार्थांवर काही रासायनिक प्रक्रिया करून नवीन पदार्थ तयार करतात, त्यांना मॅनमेड मटेरियल्स किंवा मानवनिर्मित पदार्थ असं म्हटलं जातं। आता असे कोणकोणते पदार्थ आहेत असं तुम्हाला जर सांगितलं तर तुम्ही तुमच्या सभोवताली असणाऱ्या अनेक मटेरियल्सची काय करायची आहे, यादी करायची आहे आणि त्यापैकी कोणते पदार्थ हे निसर्गामधून मिळतात आणि कोणते पदार्थ हे मानवनिर्मित आहे याची तुम्हाला लिस्ट पुढे बनवायला सांगितलेली आहे। पहा, मेक अ लिस्ट ऑफ नॅचरल अँड मॅनमेड सबस्टन्सेस यू सी अराउंड यू। तुमच्या सभोवताली असणाऱ्या नॅचरल सबस्टन्सेस आणि मॅनमेड सबस्टन्सेसची तुम्हाला काय करायची आहे, एक यादी तयार करायची आहे। आता इथे कॅन यू टेल व्हॉट डू यू वी यूज टुडे टू क्लीन अवर टीथ। म्हणजे आपण दात स्वच्छ करण्यासाठी कोणत्या पदार्थांचा वापर करतो, तर आपण कशाचा वापर करतो, वी यूज टूथपेस्ट अँड टूथ पावडर टू क्लीन अवर टीथ। तर अशा प्रकारे कोलगेटचं इथे चित्र दिसत आहे। अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारच्या टूथपेस्ट सध्या बाजारामध्ये आपल्याला अवेलेबल असतात। वेगवेगळे इन्ग्रेडियंट्स की जे आपण पूर्वीच्या काळी वापरत होतो तेच इन्ग्रेडियंट्स आता या टूथपेस्टमध्ये ॲड केले जातात आणि टूथपेस्ट बनविल्या जातात। पहा, तुम्हाला चित्रामध्ये इथे दिसतंय की हाडे जे आहेत आणि शिंपले जे आहेत त्यांचा चुरा तयार केला जातो करून तो टूथपेस्टमध्ये इन्ग्रेडियंट्स म्हणून वापरला जातो आणि आपले दात स्वच्छ करण्यासाठी टूथपेस्ट बनवली जाते। आता या टूथपेस्टमध्ये कोणकोणते मटेरियल्स असतात, इन्ग्रेडियंट्स असतात की जेणेकरून टूथपेस्ट बनवताना ते वापरलेले असतात, तर ते असतात कॅल्शियम कार्बोनेट, कॅल्शियम हायड्रोजन फॉस्फेट्स। आणि मग या टूथपेस्टचा कशासाठी उपयोग होतो, ह्या टूथपेस्टमध्ये असलेल्या ह्या पदार्थांचा कशासाठी उपयोग होतो, हे कॅल्शियम कार्बोनेट असेल किंवा कॅल्शियम हायड्रोजन
फॉस्फेट असेल तर ते रिमूव्ह द डर्ट ऑन टीथ, म्हणजे ते आपल्या दातावरील घाण स्वच्छ करतात. दिस इन्ग्रेडियंट्स अल्सो पॉलिश अवर टीथ, आपल्या दातांना ते पॉलिश करण्याचं काम करतात. अ सर्टन प्रपोर्शन ऑफ फ्लोराईड इन द टूथपेस्ट हेल्प्स prevent tooth decay. Fluoride is essential for the strengthening of bones and the enamel covering of the teeth. आणि म्हणजेच काय तर फ्लोराईड जे आपल्या टूथपेस्टमध्ये बनवताना वापरलेलं असतं ते काय, त्याचा उपयोग आपल्या दातावरचं जे इनॅमल असतं, कव्हरिंग जे असतं त्याला ते फ्लोराईडमुळे येत असतं. शिवाय आपल्या दातांची जी हाडं असतात त्यांना बळकटी देण्याचं काम ह्या फ्लोराईडमुळे होत असतं. त्यामुळे फ्लोराईड इज इसेन्शियल फॉर द स्ट्रेथनिंग ऑफ बोन्स अँड इनॅमल कव्हरिंग ऑफ द टीथ. तर अशा प्रकारे दात घासण्यासाठी आपण जी टूथपेस्ट वापरतो त्या टूथपेस्टमध्ये असलेले वेगवेगळे जे इन्ग्रेडियंट्स आहेत त्यांचं फंक्शन काय आहे हे आपण आता पाहिलेलं आहे. आता आपण पाहणार आहोत डू यू नो या सदरामध्ये आपला टूथपेस्टचा इतिहास. पहा काय म्हटलेलं आहे. इन द पिरियड प्रायर टू 500 BC इन कंट्रीज सच ॲज चायना, ग्रीक, रोम, toothpaste was made by mixing powder of bones and shell. 500 वर्षापूर्वी ग्रीक, रोमन आणि चायना या देशामध्ये टूथपेस्ट ही हाडांचा चुरा आणि शिंपल्यांचा चुरा यापासून काय केली जायची, तयार केली जायची. त्याच्यानंतर पहा टूथपेस्ट ऑफ विच सोप वॉज द इन्ग्रेडियंट्स कम इन टू यूज इन 19th century. पुढे 19व्या सेंचुरीमध्ये टूथपेस्ट बनवली जाऊ लागली की ज्याच्यामध्ये साबण हा काय असायचा, इन्ग्रेडियंट्स असायचा. त्याच्यानंतर पुढे लेटर टूथपेस्ट वॉज मेड युझिंग अ चॉक लाईक मटेरियल, म्हणजे पुढे टूथपेस्ट बनविल्या जाऊ लागल्या की ज्याच्यामध्ये चॉक लाईक मटेरियल, खडू सदृश्य मटेरियलचा वापर त्यामध्ये केला जाऊ लागला. द फर्स्ट कमर्शियल टूथपेस्ट वॉज मेड बाय द कोलगेट कंपनी इन न्यूयॉर्क सिटी इन 1873. आणि 1877मध्ये न्यूयॉर्क सिटीमध्ये कमर्शियल टूथपेस्ट सर्वात प्रथम अस्तित्वामध्ये आली. आता इथे पहा टूथपेस्ट दाखवलेली आहे आणि ती टूथपेस्ट बनवली जाते. त्याचे इन्ग्रेडियंट्स हाडे आणि शिंपले यांचा चुरा, त्याच्यानंतर खडू सदृश्य मटेरियल यापासून टूथपेस्ट बनवली पूर्वी जात असे. आणि फर्स्ट कमर्शियल कोलगेट कंपनी जी न्यूयॉर्क सिटीमध्ये 1873मध्ये अस्तित्वात आली त्याचं चित्र तुम्हाला इथे दिसत आहे. अशा प्रकारे फाइंड आउट या सदरामध्ये पहा व्हॉट इज द सोर्स ऑफ फ्लोराइड्स इन अ टूथपेस्ट ऑफ अ टूथ पावडर. टूथ पावडर किंवा टूथपेस्ट बनविताना जे फ्लोराईड वापरलं जातं ते आपल्याला कुठून मिळते असा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे. तर फ्लोराईड हे एक नॅचरल एलिमेंट्स आहे, म्हणजे फ्लोराईड इज अ नॅचरली ऑकरिंग एलिमेंट्स. इट इज प्रेझेंट इन अ वॉटर सोर्सेस, म्हणजे पाण्यामधून ते आपल्याला मिळत असतं. इन टूथ पावडर अँड टूथपेस्ट द फ्लोराईड इज ॲडेड इन द फॉर्म ऑफ द मॅग्नेशियम फ्लोराईड. म्हणजे टूथपेस्ट किंवा टूथ पावडरमध्ये जे फ्लोराईड वापरलं जातं ते मॅग्नेशियम फ्लोराईडच्या स्वरूपामध्ये असतं, कारण इट इज ॲब्झॉर्ब इट्स कव्हरिंग ऑफ द टीथ. कारण आपले जे दाताचं जे कव्हरिंग असतं त्यामधून ते मॅग्नेशियम फ्लोराईड काय होऊ शकतं, ॲब्झॉर्ब होऊ शकतं. त्यामुळे फ्लोराईड हे आपण जे वापरतो टूथपेस्ट किंवा टूथ पावडरमध्ये ते मॅग्नेशियम फ्लोराईडच्या स्वरूपामध्ये असतं. त्याच्यानंतर पहा पुढचा घटक इथे तुम्हाला फाइंड आउटमध्ये आत्ताच फ्लोराईड जे इन्ग्रेडियंट्स आहे टूथपेस्टमधून ते आपल्याला कुठून मिळतं ह्या तुम्हाला प्रश्न विचारलेला होता. त्याच्यानंतर मला तुम्हाला असं सांगायचं आहे की टूथपेस्टचे कव्हरिंग असतं, त्याचं जे कंटेनर असतं त्याच्यावरती जे लिहिलेलं असतं ते त्याच्यामध्ये काय काय माहिती लिहिलेली असते, काय काय माहिती दिलेली असते ही तुम्ही काय करायची आहे, ऑब्झर्व करायची आहे आणि ती तुमच्या क्लासमध्ये काय करायची आहे, डिस्कस करायची आहे. त्याच्यावर असलेली मॅग्निफाईड डेट, एक्सपायरी डेट किंवा त्यामध्ये असलेले इन्ग्रेडियंट्स किंवा त्यामध्ये दिलेले असलेले नंबर हे कोणकोणत्या प्रकारचे आहेत हे काय करायचं आहे तुम्ही तुमच्या क्लासमध्ये डिस्कस करायचं आहे. आता आपण पुढचा घटक पाहणार आहोत डिटर्जंट. डिटर्जंट म्हणजे काय. आता इथे तुम्हाला वेगवेगळ्या व्हेरियस टाइप्स ऑफ डिटर्जंट्स आर सीन ऑन द स्क्रीन. दिस इज अ हा तुम्हाला इथे कपडे धुण्याचा साबण दिसत आहे, इथे वॉशिंग पावडर आहे, इथे धुण्याचा सोडा आहे, तिथे लिक्विड सोप तुम्हाला दिसत आहे, इथे शॅम्पू आहे, तिथे नंतर हे सोप नट अँड सोप पॉड इथे तुम्हाला दिसत आहे, रिठा आणि शिकेकाई असे हे सगळे काय आहेत डिटर्जंट आहेत. हे काय आहेत डिटर्जंट आहेत. आता तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे व्हॉट डू वी यूज फॉर क्लिनिंग अवर बॉडी. आपण आपल्या
बॉडी स्वच्छ करण्यासाठी कशाचा वापर करत असतो, तर आपण सोप, शॅम्पू किंवा लिक्विड सोप अशा प्रकारचे शिकेकाई एक्सेट्रा असे व्हेरियस टाइप्स ऑफ डिटर्जंट किंवा व्हेरियस टाइप्स ऑफ सोप्स किंवा व्हेरियस टाइप्स ऑफ शॅम्पूज, कॉस्मेटिक मटेरियल्स आपल्या डे टू डे लाईफमध्ये आपण काय करत असतो, डिटर्जंट म्हणून वापरत असतो, म्हणजे स्वच्छ करण्यासाठी वापरत असतो. आता पहा, कॅन यू टेल या सदरामध्ये तुम्हाला एक ॲक्टिव्हिटी पुस्तकामध्ये दिलेली आहे, आपण आता ती पाहणार आहोत. ॲपरेटस जे लागणार आहे त्या ॲक्टिव्हिटीसाठी, त्याच्यासाठी एक क्लीन ग्लास लागणार आहे. त्याच्यानंतर इथे जे बीकरमध्ये घेतलेलं जे लिक्विड आहे ते आहे डिटर्जंट आहे. त्याच्यानंतर काही प्रमाणामध्ये ऑइल आपल्याला लागणार आहे आणि एक स्वच्छ बरणी आपल्याला लागणार आहे. अ क्लीन ग्लास, वॉटर, ऑइल, डिटर्जंट एक्सेट्रा, दीज आर द ॲपरेटस फॉर दिस ॲक्टिव्हिटी. आता पहा, आपल्याला काय पाहायचं आहे, याच्यामध्ये काय आहे ती ॲक्टिव्हिटी. तर ह्या ॲक्टिव्हिटीमध्ये जी काही प्रोसिजर दिलेली आहे, कृती दिलेली आहे, आपण ही कृती समजावून घेतली तर आपल्याला तो प्रयोग जो आहे तो कशा प्रकारे आणि कशासाठी केलेला आहे याचं काय होईल हे आपल्याला त्याच्यावरून समजेल, कृतीवरून समजेल. आता प्रोसिजरमध्ये पहा, टेक सम वॉटर इन अ ग्लास. टेक सम वॉटर इन अ ग्लास. एका ग्लासमध्ये काय केलेलं आहे, पाणी घेतलेलं आहे. ॲड सम ऑइल्स टू इट. इथे बॉटलमध्ये ऑइल आहे, ते ऑइल काय केलेलं आहे, घेतलेलं आहे. अँड ॲड सम ऑइल इन द वॉटर. व्हॉट विल हॅपन, द लेअर ऑफ ऑइल विल फ्लोट ऑन द वॉटर. म्हणजे अशा प्रकारे जर आपण पाण्यामध्ये तेल टाकलं तर तेल काय होणार आहे, पाण्यावरती असं तरंगणार आहे. ड्यू टू द डेन्सिटी ऑफ ऑइल इज less than the density of water, that's why this oil will float on the water. Then add some few drops of the detergent solution on this bottle and shake vigorously. आता आपण काय करायचं आहे, आपण जे डिटर्जंट घेतलेलं आहे बाउलमध्ये त्याच्यामधून काही ड्रॉप्स टॉपरच्या साहाय्याने त्या बॉटलमध्ये ॲड करायचे आहे आणि ती बॉटल जी आहे ती शेक विगरसली म्हणजे जोराजोरामध्ये काय करायची आहे, ती हलवायची आहे. आफ्टर सम टाइम्स वेन लिक्विड ऑफ द बॉटल सेटल्स. त्याच्यापूर्वी आपल्याला ते दोन पाणी आणि ऑइल एकत्र केल्यानंतर ते आपल्याला थोड्या वेळ स्थिर झाल्यानंतर आपल्याला पुन्हा त्याचे दोन लेअर तयार झालेले दिसणार आहेत पाणी आणि ऑइलचे. त्याच्यानंतर आपण डिटर्जंटचे काही ड्रॉप्स त्याच्यामध्ये टाकणार आहोत आणि बॉटल विगरसली काय करणार आहोत, शेक करणार आहोत. त्याच्यानंतर आपल्याला काय होणार आहे, पहा इथे तुम्हाला ही बॉटल शेक करताना दाखवलेली आहे. तुम्हाला इथे एक मिल्की कलरचं म्हणजे असं दुधाळ रंगाचं जे सोल्युशन आहे ते बॉटलमध्ये तयार झालेलं इथे दिसत आहे. पहा इथे. नाउ ॲड अ फ्यू ड्रॉप्स ऑफ द सोल्युशन इन द डिटर्जंट टू द अबाव मिक्सचर. शेक बॉटल विगरसली. यू विल सी दॅट द वॉटर अँड द ऑइल हॅव बिकम्स होमोजिनियस. एकजिन्सी असं मिश्रण आपल्याला इथे तयार झालेलं दिसत आहे. पहा तुम्ही बॉटलमध्ये पाहू शकता. The homogeneous mixtures and the color of that mixture is appears milky. असे हे दुधाळ रंगाचं मिक्सचर ह्या बॉटलमध्ये तयार झालेलं आहे. तर सुरुवातीला आपण पाहिलं बॉटलमध्ये पाणी आणि तेल ज्यावेळेस आपण मिक्स करतो त्यावेळेस ते एकमेकांमध्ये मिक्स होत नाही, त्याचे 2 लेअर सेपरेट झालेले आपल्याला दिसतात. परंतु ज्यावेळेस आपण डिटर्जंट सोल्युशनचे काही ड्रॉप्स त्या बॉटलमध्ये ॲड करतो त्यावेळेस काय होतं आणि शेक करतो म्हणजे जोरात ती बॉटल हलवतो त्यावेळेस आपल्याला दुधाळ रंगाचं मिश्रण म्हणजे एकजिन्सी मिश्रण त्या बॉटलमध्ये तयार झालेलं दिसतं. तर हे कशा प्रकारे झालं, तर हे कशा प्रकारे घडून आलं. व्हाय डज दिस हॅपन्स. व्हाय डज दिस हॅपन्स. पहा इथे तुम्हाला दिसतोय हा जो झिगझॅग मोशनमध्ये एक मॉलिक्यूल दाखवलेला आहे तो आहे डिटर्जंटचा मॉलिक्यूल. आणि ह्या डिटर्जंटच्या मॉलिक्यूलची कसा असतो तो आकाराने थोडासा लांब असा असतो आणि ह्याची एक प्रॉपर्टी असते की तो त्याच्या दोन्हीही टोकाच्या प्रॉपर्टी डिफरंट असल्यामुळे तो दोन्हीही टोकाला वेगवेगळ्या इथे वॉटर मॉलिक्यूल होल्ड करू शकतो, इथे ऑइल मॉलिक्यूल होल्ड करू शकतो आणि त्यामुळे आपल्याला एकजिन्सी मिश्रण तयार झालेलं दिसतं. पहा इथे मॉलिक्यूल ऑफ वॉटर म्हटलेलं आहे, इथे मॉलिक्यूल ऑफ डिटर्जंट म्हटलेलं आहे आणि अशा प्रकारे हे सगळे जे रेणू आहेत ते कशाचे आहेत, डिटर्जंटचे आहेत आणि त्याने ते दोन्हीही टोकांना वेगवेगळ्या प्रकारचे अणू म्हणजे एका टोकाला पाण्याचा अणू दुसऱ्या टोकाला तेलचा रेणू ते एकत्र म्हणजे दोन्ही टोकाला होल्ड केल्यामुळे आपल्याला ते एकजिन्सी मिश्रण इथे तयार झालेलं दिसत आहे.
पहा सरफेस ऑफ द क्लॉथ. आणि हे काय होतं मग, हे जे रेणू असतात त्यांची एक प्रॉपर्टीज असते की ते त्या भागावरती सहजपणे काय होतात, पसरले जातात. त्या प्रॉपर्टीला सरफेस ॲक्टिव्हिटी असं म्हणतात. आणि जो डिटर्जंट आपण त्यामध्ये वापरलेला असतो त्याला सर्फॅक्टंट असं म्हटलं जातं. आणि त्यांचा जो गुणधर्म आहे त्याला पृष्ठ सक्रियता किंवा पृष्ठभागावर पसरण्याचा हा जो डिटर्जंटची प्रॉपर्टी आहे त्याला सरफेस ॲक्टिव्हिटी असं म्हटलं जातं. आता आपण इथे पाहू, डिटर्जंट हॅव द प्रॉपर्टी ऑफ सरफेस ॲक्टिव्हिटी or they can act as a surfactant. The detergent molecules are long, having a two ends with different properties. म्हणजे हा जो मॉलिक्यूल असतो डिटर्जंटचा तो लांब असतो आणि हॅविंग अ टू एंड्स विथ डिफरंट प्रॉपर्टी, म्हणजे त्याच्या टोकाचे जे दोन प्रॉपर्टीज असतात त्या कशा असतात, भिन्न भिन्न असतात. आणि पहा आता इथे द डिटर्जंट मॉलिक्यूल बाइंड्स द मॉलिक्यूल ऑफ वॉटर अँड मॉलिक्यूल ऑफ ऑइल ॲट द सेम टाइम. द टू एंड्स म्हणजे एकाच वेळेला पाण्याचा डिटर्जंटचा रेणू दोन्ही टोकाला दोन वेगवेगळ्या प्रकारचे रेणू होल्ड करून ठेवू शकतो. ही त्याची काय आहे प्रॉपर्टी आहे. द मॉलिक्यूल ऑफ ऑइल मिक्स विथ द वॉटर अँड कॅन बी देन रिमूव्ह फ्रॉम द क्लोथ. त्यामुळे पाण्याचा रेणू आणि त्या ऑइलचा रेणू हे एकमेकांमध्ये मिसळलं जाऊ शकतो आणि आपण काय करू शकतो, त्या कपड्यावरील घाण काय करू शकतो, त्या डिटर्जंटमुळे बाजूला काढू शकतो. सोप वॉटर स्प्रेड इझिली ऑन मेनी टाइप्स ऑफ सर्फेसेस. दिस इज नोन ॲज द सरफेस ॲक्टिव्हिटी अँड द सबस्टन्स इज सेड टू बी अ सर्फॅक्टंट. डिटर्जंट आर सरफेस ॲक्टिव्ह. ड्यू टू द सरफेस ॲक्टिव्हिटी देअर इज अ लादर फॉर्मेशन. आणि पृष्ठ सक्रियता त्याला सरफेस ॲक्टिव्हिटी असं म्हटलं जातं. हा जो गुणधर्म आहे डिटर्जंटचा त्याला सर्फॅक्टंट असं म्हटलं जातं. आणि ह्या सरफेस ॲक्टिव्हिटीमुळे आपल्याला त्या पाण्याच्या पृष्ठभागावरती फोम किंवा फेस तयार झालेला दिसतो. फॉर्मेशन ऑफ लॅदर असं म्हटलेलं आहे पहा, तिथे आपल्याला ह्या गुणधर्मामुळे फेस तयार झालेला दिसतो. पहा पुढे नॅचरल डिटर्जंट. आपण डिटर्जंट विषयी पाहत आहोत. आता काही डिटर्जंट जे असतात ते आपल्याला निसर्गामध्ये मिळतात आणि त्याचा आपण स्वच्छतेसाठी वापर करतो, त्यांना नॅचरल डिटर्जंट असं म्हटलं जातं. तर इथे नॅचरल सबस्टन्सेस कंटेनिंग अ केमिकल नेम सॅफॉनिन. आता हे जे नॅचरल डिटर्जंट आहे सोपनट अँड सोप पॉड. सोपनट म्हणजे रिठा आणि सोप पॉड म्हणजे शिकेकाई, हे दोन्हीही जे सबस्टन्स आहेत ते नॅचरल डिटर्जंट म्हणून ओळखले जातात कारण ते स्वच्छतेसाठी वापरले जातात, घाण आणि मळ काढून टाकण्यासाठी ते वापरले जातात, म्हणून ते नॅचरल डिटर्जंट आहेत. आणि ह्या नॅचरल डिटर्जंटमध्ये सॅफॉनिन नावाचं काय असतं, एक केमिकल असतं, रासायनिक पदार्थ असतो की ज्यामुळे ते घाण किंवा डर्ट काय करू शकतात, रिमूव्ह करू शकतात. सोपनट, रिठा अँड सोप पॉड, शिकेकाई आर द नॅचरल डिटर्जंट in common use. Soap nut and soap pod do not have any harmful effect on human skin or on silk and woolen thread and cloth. म्हणजे त्याच्यामध्ये सॅफोनिन नावाचं केमिकल असतं परंतु त्याचे कोणतेही साईड इफेक्ट्स किंवा कुठलेही इफेक्ट्स आपल्या स्किनवरती किंवा जे मुलायम कापड असतात, लोकर झालं किंवा सिल्कचे जे कपडे असतात, नाजूक अशी थ्रेड्स असतात त्यांचे, त्या थ्रेडवरती त्यांचा कोणताही इफेक्ट होत नाही, परिणाम होत नाही. त्यामुळे हे नॅचरल जे डिटर्जंट आहेत हे पूर्वीच्या काळी वापरले जात असत. आता तुम्ही हे पाहिले नसेल कदाचित पण तुमच्या आईवडिलांना हे जे नॅचरल डिटर्जंट आहेत हे चांगल्या पद्धतीने माहीत आहे कारण ते त्याचा वापर करत आलेले होते. आता इथे पहा नॅचरल डिटर्जंट. आता आपण बाजारामध्ये असे वेगवेगळ्या प्रकारचे शॅम्पूज पाहतो, त्या बॉटलवरती असे सोपनट आणि सोपपॉड यांची चित्र दाखवलेले असतात की त्या इन्ग्रेडियंट्सचा वापर करून ते मटेरियल बनवलेलं आहे, ते शॅम्पू बनवलेलं आहे. असे हे नॅचरल डिटर्जंट आता ह्या सिंथेटिक डिटर्जंटमध्ये काय केले जातात, यूज केले जातात. आता मॅनमेड डिटर्जंट. आता मॅनमेड डिटर्जंटमध्ये साबण कसा तयार करायचा, त्यासाठी लागणारे जे साहित्य आहेत ते कोणकोणते आहेत, इन्ग्रेडियंट्स कोणकोणते आहेत, त्याची प्रोसिजर काय आहे हे आपण काय करणार आहोत, आता पाहणार आहोत. सोप इज अ मॅनमेड डिटर्जंट विच हॅज बीन इन यूज सिन्स एन्शियंट टाइम. प्राचीन काळापासून आपण साबणाचा स्वच्छतेसाठी वापर करत आलेला आहोत आणि हा मॅनमेड डिटर्जंट आहे.
इट इज बिलीव्ड दॅट सोप वॉज इन्व्हेंटेड इन द वेस्ट अबाउट 2000 इयर्स ॲगो. आणि असं सांगितलं जातं की पाश्चिमात्य देशामध्ये 2000 वर्षापूर्वी साबण काय केलेला म्हणजे साबणाचं इन्व्हेन्शन झालेलं आहे. 2000 वर्षापूर्वी साबण अस्तित्वात आलेलं आहे पाश्चिमात्य देशामध्ये. इन दोज डेज सोप वॉज प्रिपेअर्ड युझिंग ॲनिमल फॅट्स अँड वूड ॲश. आणि त्या काळी साबण तयार करत असताना वूड ॲश म्हणजे लाकडाची जी राख असायची आणि प्राण्यांची जी चरबी असायची त्या चरबींचा वापर करून ती साबण तयार केली जायची. टुडे वी कम अक्रॉस अ व्हरायटी ऑफ सोप अराउंड अस. आपण सध्या वेगवेगळ्या प्रकारच्या साबण आपल्या सभोवताली पाहत असतो. वेगवेगळे मटेरियल्स त्याच्यामध्ये यूज करून ते काय केलेले असतात, बनविले जातात. पहा इथे चित्र दिसत आहे तुम्हाला मॅनमेड डिटर्जंटचं. इथे सोप तुम्हाला दाखवलेले आहे. आता इथे आपण पाहणार आहोत टाइप्स ऑफ सोप. त्यामध्ये 2 टाइप्स दिलेले आहेत, हार्ड सोप्स आणि स्मूथ सोप. हार्ड सोप इज यूज्ड फॉर वॉशिंग क्लोथ्स. इट इज अ सोडियम सॉल्ट ऑफ फॅटी ॲसिड्स. म्हणजे सोडियम सॉल्टचा जो फॅटी ॲसिडचा हा हार्ड सोप बनलेला असतो. त्याच्यामध्ये सोडियमचा सॉल्ट सोडियमचा क्षारापासून तो बनवलेला असतो. म्हणजे हा सोडियम तेलामलाचा हा सोडियम क्षार आहे, त्याला हार्ड सोप असं म्हटलं जातं. कपडे धुण्यासाठी आपण त्याचा काय करत असतो, वापर करत असतो आणि त्याच्यामध्ये सोडियमचा क्षार असतो. त्याच्यानंतर आपण पाहणार आहोत सॉफ्ट सोप. सॉफ्ट सोप इज यूज फॉर बाथिंग. आंघोळीसाठी वापरला जाणारा जो साबण असतो त्याच्यामध्ये पोटॅशियमचा क्षार वापरलेला असतो. पोटॅशियम सॉल्ट्स ऑफ फॅटी ॲसिड. पोटॅशियम तेलामलाचा तो काय असतो, क्षार असतो. आणि हा सॉफ्ट सोप काय केलेला असतो, तयार केलेला असतो. इट डज नॉट कॉजेस इरिटेशन ऑफ द स्किन. आणि पोटॅशियम तेलामलाचा हा क्षार वापरून हा मृदू साबण तयार केलेला असतो. त्यामुळे आपल्या त्वचेला इरिटेशन होत नाही. पहा इथे बाथिंगसाठी वापरले जाणारा सॉफ्ट सोप्स की जो पोटॅशियम तेलामलाचा क्षार आहे हे दाखवलेलं गेलेलं आहे. आपण आता पुढे पाहणार आहोत सिंथेटिक डिटर्जंट. नाव सिंथेटिक डिटर्जंट्स हॅव टेकन द प्लेस ऑफ सोप. सध्या पाहतो आपण साबणाऐवजी अनेक सिंथेटिक डिटर्जंट मार्केटमध्ये अवेलेबल असतात आणि त्यांची जी जागा आहे साबणाची जागा आता ह्या सिंथेटिक डिटर्जंटनी घेतलेली आहे. बाय सेव्हरल मेथड्स ऑफ डिटर्जंट्स आर मॅन्युफॅक्चर. आणि अशा अनेक पद्धती आहेत की ह्या सिंथेटिक डिटर्जंट काय केले जातात, तयार केले जातात, मॅन्युफॅक्चर केले जातात. वेगवेगळ्या पद्धतीने ते तयार केले जातात आणि खूप अनेक प्रकारचे व्हेरियस टाइप्स ऑफ सिंथेटिक डिटर्जंट्स आर अवेलेबल इन अराउंड अस. The long structural units in the synthetic detergents are obtained by subjecting these raw which are mainly fats of kerosene. mainly fats म्हणजे फॅट्स आणि केरोसिन हे जे रॉ मटेरियल्स आहेत त्या रॉ मटेरियल्सचा वापर करून हे सिंथेटिक डिटर्जंट काय केले जातात, तयार केले जातात. आणि डिटर्जंट्स आर ऑप्टेन बाय सब्जेक्टिंग दिस रॉ मटेरियल्स टू व्हरायटी ऑफ केमिकल प्रोसेस. आणि त्या रॉ मटेरियलवरती म्हणजे फॅट्स आणि केरोसिन हे रॉ मटेरियलवरती अनेक प्रकारच्या रासायनिक प्रक्रिया करून हे काय केले जातात, सिंथेटिक डिटर्जंट्स तयार केले जातात. पहा सिंथेटिक डिटर्जंट्स आर यूज्ड इन मॅन टाइप्स ऑफ कॉस्मेटिक अँड इट कॅन बी यूज्ड इन हार्ड वॉटर टू. आता हे सिंथेटिक डिटर्जंट जे मॅन टाईप कॉस्मेटिक्स आहेत, मॅन टाइप्स ऑफ कॉस्मेटिक्स त्याच्यामध्ये यूज केले जातात. आणि आपण हे सिंथेटिक डिटर्जंट हार्ड वॉटर म्हणजे ज्या पाण्यामध्ये खूप क्षार विरघळलेले असतात त्या पाण्यामध्ये देखील आपण या सिंथेटिक डिटर्जंटचा वापर करू शकतो. आता ह्या डिटर्जंटमध्ये काही सपोर्टिंग ॲडिक्टिव्ह मटेरियल ॲड केलेले असतात जेणेकरून त्याचा यूज काय होईल म्हणजे ते वापरणं आपल्याला अधिक फायदेशीर ठरेल. त्यासाठी काही सपोर्टिंग ॲडिक्टिव्ह त्याच्यामध्ये ॲड केलेले असतात. जसं की परफ्यूम आहे म्हणजे वेगवेगळा सुगंध किंवा वेगवेगळी रंगद्रव्य किंवा जर्मिसाइड्स म्हणजे वेगवेगळी कीटकनाशकं किंवा अल्कोहोल अँटीफॉमिंग एजंट म्हणजे फेमनाशक पदार्थ किंवा मॉइश्चरायझर म्हणजे त्वचेला मॉइश्चरायझर करण्यासाठी त्यामध्ये काही त्या प्रकारचे मटेरियल्स त्यामध्ये ॲड केले जातात. त्याच्यानंतर फाईन सँड म्हणजे वेगळे रेती जसं की मुलतानी माती ही कॉस्मेटिकमध्ये यूज केली जाते. अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारच्या रेती त्याच्यामध्ये ॲड करून
त्याची जी प्रॉपर्टी आहे ती काय केली जाते, वाढवली जाते, त्याचे जे गुणधर्म आहेत ते वाढवले जातात आणि अशा प्रकारे खूप प्रकारचे सिंथेटिक डिटर्जंट काय केले जातात, मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेसने तयार केले जातात. इथे पहा तुम्हाला इथे दाखवलेलं आहे हे जे सिंथेटिक डिटर्जंट डेटॉल आहे, त्याच्यामध्ये जखमेवर लावण्यासाठी आपण त्याचा वापर करतो, म्हणजे त्याच्यामध्ये काही जंतुनाशक मटेरियलचा वापर केलेला आहे. तिथं वेगवेगळी रंगद्रव्य सिंथेटिक डाईज वापरले जाते जेणेकरून त्याची प्रॉपर्टी म्हणजे त्यांचे गुणधर्म वाढवण्यासाठी. इथे परफ्यूम आहे, वेगवेगळ्या प्रकारचे परफ्यूम किंवा हेअर ऑइल किंवा असे वेगवेगळे कॉस्मेटिक जे मटेरियल्स असतात त्यामध्ये ही सिंथेटिक डिटर्जंट्स काय केली जातात, वापरली जातात. आता प्रिपरेशन ऑफ सोप हे आपण पाहणार आहोत, कशा पद्धतीने साबण तयार केला जातो. आता साबण तयार करण्यासाठी लागणारे जे काही मटेरियल आहे, इन्ग्रेडियंट्स आहेत ते आपण आता इथे पाहणार आहोत. साधारणतः 15 ग्रॅम ऑफ सोडियम हायड्रॉक्साईड नावाचा जो रासायनिक पदार्थ आहे तो आपल्याला 15 ग्रॅम इथे घ्यायचा आहे. त्याच्यामध्ये 60 ml कोकोनट ऑइल आपल्याला घ्यायचं आहे, 15 ग्रॅम सॉल्ट, 15 ग्रॅम मीठ घ्यायचं आहे, सोडियम क्लोराईड NaCl, परफ्यूम म्हणजे सेंट आपल्याला इथे घ्यायचं आहे रंग, आणि एक ग्लास रॉड. हे मिश्रण ढवळण्यासाठी आपल्याला एक काचेची दांडी हवी आहे, आणि बीकर म्हणजे हे मिश्रण आपल्याला ओतण्यासाठी हे जे आहे याला बीकर असं म्हटलं जातं, ते बीकर. त्याच्यानंतर हे ट्रिपॉड म्हणजे तिवई आपल्याला पाहिजे आहे, वायर कस त्याच्यावरती ठेवलेले आहे, बर्नरच्या सहाय्याने आपण त्याला हीट करणार आहोत, आणि हे सगळं आपल्याला पाण्यामध्ये ॲड करायचं आहे, त्यामुळे वॉटर आपल्याला लागणार आहे. आणि त्याच्यानंतर हा जो साबण तयार होईल तो साबण आपल्याला विशिष्ट अशा मोल्डमध्ये टाकून त्याला हवा तो शेप देण्यासाठी हे मोल्ड आपल्याला आवश्यक आहे. प्रिपरेशन ऑफ सोप ह्यासाठी लागणारे जे काही ॲपरेटस आणि इन्ग्रेडियंट्स आहेत तुम्हाला ह्या चित्रामध्ये तुम्ही पाहू शकता. दिस इज अ बीकर, दिस इज अ वायर गॉज, दिस इज अ स्टँड, दिस इज अ बर्नर, this is a glass rod, this is the soap, and this is the mold, and this is the apparatus for the preparation of soap. पहा आपण त्याची काय करणार आहोत आता, प्रोसिजर काय आहे हे पाहणार आहोत. टेक अ 16 ml कोकोनट ऑइल इन अ बीकर. एका बीकरमध्ये 60 ग्रॅम काय करायचं आहे, कोकोनट ऑइल घ्यायचं आहे. त्याच्यानंतर डिसॉल्व 15 ग्रॅम सोडियम हायड्रॉक्साईड इन 15 ml वॉटर. साधारणतः 50 ml वॉटरमध्ये 15 ग्रॅम जे आपण सोडियम हायड्रॉक्साईड घेतलेलं आहे ते आपल्याला काय करायचं आहे, ॲड करायचं आहे, आणि त्याचं सोल्युशन तयार करायचं आहे, त्याचं द्रावण तयार करायचं आहे. आणि ते द्रावण काय करायचं आहे, सोल्युशन इन द ऑइल स्लोली, म्हणजे ते जे तेल घेतलेलं आहे 60 ml त्याच्यामध्ये ते हळूहळू ते द्रावण काय करायचं आहे, टाकायचं आहे, आणि त्या ग्लास रॉडने ते काय करायचं आहे, स्टर करायचं आहे. स्टरिंग विथ अ ग्लास रॉड. हीट द मिक्सचर अँड बॉईल इट फॉर 10 to 20 मिनिट्स. अशा प्रकारे हे 10 ते 15 मिनिटपर्यंत त्या मिश्रणाला काय करायचे आहे, तुम्ही हीट द्यायची आहे. स्टरिंग इट ऑल द व्हाईल. टेक केअर दॅट द मिक्सचर डज नॉट बॉईल ओव्हर. आणि एक काळजी आपल्याला इथे अशा प्रकारे घ्यायची आहे की हे मिश्रण आपल्याला हीट करत असताना ते उतू जाणार नाही, ओव्हर बॉईल होणार नाही, याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. व्हायलिटिंग डिझॉल्व. त्याच्यानंतर डिसॉल्व 15 ग्रॅम सॉल्ट्स इन 200 ml वॉटर. त्याच्यानंतर आपल्याला 15 ग्रॅम आपण जे मीठ घेतलेलं आहे ते मीठ 200 ml वॉटरमध्ये काय करायचं आहे, डिझॉल्व करायचं आहे. त्याचं सोल्युशन आपल्याला तयार करायचं आहे, आणि ते सोल्युशन आपण जे ज्या मिश्रणाला आपण हीट करत आहे त्यामध्ये हळूहळू ते मिश्रण काय करायचं आहे, टाकायचं आहे. देन द सोप फॉर्म बाय द केमिकल रिॲक्शन. तिथे रिॲक्शन घडून येते, रासायनिक अभिक्रिया घडून येते आम्ल आणि आम्लारीची. नाऊ फ्लोट ऑन द वॉटर. आणि त्या केमिकल रिॲक्शनने जो पदार्थ तयार होतो तो काय होतो, त्या पाण्यावरती तरंगतो. आफ्टर सम टाइम्स इट बिकम्स थिक्स. आणि काही वेळानंतर तो काय होतो, थिक होतो. आणि नाऊ सेपरेट द थिक सोप अँड ॲड द परफ्यूम टू इट. आणि त्याच्या पाण्याच्या पृष्ठभागावरती असा हा थिक लेअर जमा झाल्यानंतर तो आपण काय करायचा आहे, काढून घ्यायचा आहे. त्याच्यामध्ये काही परफ्यूम ॲड करायचा आहे, आणि त्याच्यानंतर तो शेप बारमध्ये ते जे मिश्रण थिक झालेलं आहे ते काय करायचं आहे, ओतायचं आहे, जेणेकरून त्याला आपल्याला आकार देता येईल. त्या मोल्डमध्ये ते काय करायचं आहे, टाकायचं आहे. इन द अबव प्रोसेस फॅट अँड अल्कली कंबाईन्स टू फॉर्म अ सॉल्ट. आता याच्यामध्ये आपण फॅट म्हणजे ऑइल घेतलेलं आहे, आणि सोडियम हायड्रॉक्साईड
ही जी अल्कली घेतलेली आहे त्यांची रासायनिक अभिक्रिया होऊन तेथे काय तयार होतो, सॉल्ट तयार होतो. सॉल्ट्स ऑफ फॅटी ॲसिड्स तयार होतात, क्षार तयार होतात तेलामलाचे. आणि केमिकली सोप इज अ सोडियम और पोटॅशियम सॉल्ट्स ऑफ फॅटी ॲसिड. आणि तुम्हाला मी मगच सांगितलं की साबण हा काय असतो, एक क्षार असतो. पोटॅशियम किंवा सोडियम हा तेलामलाचा हा एक क्षार असतो आणि तो आपल्याला ह्या आपण आत्ता केलेल्या कृतीमध्ये आपल्याला वरती कसा थिक लेअर झालेला आहे तो तयार झालेला इथे दिसत आहे, पहा तुम्ही ते पाहू शकता. आणि असा हा थिक झालेला लेअर आपण त्या मोल्डमध्ये काय करत आहोत, तिथे ओतत आहोत, जेणेकरून आपल्याला साबणाची वडी तयार करता येईल. आता कॅन यू टेलमध्ये व्हॉट आर द मटेरियल्स यूज फॉर द कन्स्ट्रक्शन. आता हे सिमेंट किंवा सिमेंटमध्ये असणारे वेगवेगळे इन्ग्रेडियंट्स कोणकोणते आहेत, कॉन्क्रीट कशा पद्धतीने तयार केलं जातं, ह्या घटकाचा आपण काय करू, पुढच्या लेक्चरमध्ये आपण याचा अभ्यास करू. आत्ता आपण डिटर्जंट म्हणजे काय, डिटर्जंट हा जो शब्द आहे तो लॅटिन वरून आलेला आहे. लॅटिन भाषेमध्ये डिटर्जी म्हणजे वाईप अवे म्हणजे स्वच्छ करणारा असा पदार्थ, त्यावरून डिटर्जंट हा शब्द आलेला आहे. कोणकोणत्या प्रकारचे डिटर्जंट आहे, त्याचे टाईप कोणकोणते आहेत, ते कशा प्रकारे तयार केले जातात. सिंथेटिक डिटर्जंट तयार करत असताना त्यामध्ये कोणकोणते ॲडिक्टिव्ह मटेरियल्स ॲड केले जातात हे आपण आत्ता ह्या तासाला पाहिलं. आता पुढच्या तासाला आपण कॉन्क्रीट कशा पद्धतीने तयार केलं जातं, सिमेंट आणि कॉन्क्रीट यांचं प्रोडक्शन कशा पद्धतीने केलं जातं हे आपण काय करणार आहोत पाहणार आहोत. तर चला आपण आता इथे थांबूया आणि भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये.